हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे जय राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण आजी अमृते पाहाला सोनियाचा दिवस आजे अमृते पहाला सोनियाचा
दिवस आजे अमृते पहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला नाम आठविता रूपी प्रगट झाला नाम आठविता रूपे प्रगट झाला नाम आठविता रूपे सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला सोनियाचा दिवस आजे अमृते पहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला सोनियाचा दिवस आजे अमृते पहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला नाम आठविता रूपी गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना जगत्रय जीवन अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंबे हरी गोपाळे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवन अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंबे हरी मनु शरण विनटलो तुझे पायी तनु मनु शरण विनटलो तुझे पायी मनु शरण विनटलो तुझे पायी तनु मनु शरण विनटलो तुझे पायी बाप रखुमा देवीवर वाचुनी अनुनेणे काही बाप रखुमा देवीवर वाचुनी अनुने काही बाप रखमा देव तुनी अनुने काही बाप रखमा देव तुनी मनु शरण विनटलो तुझे पायी तनु मनु शरण विनटलो तुझे पायी मनु शरण विनटलो तुझे पायी तनु मनु शरण विनटलो तुझे पायी बाप रखुमा देवीवर वाचुनी अनुनेणे काही बाप रखुमा देवीवर वाचुनी अनुने काये बाप रखमा देव तुनी अनुने काये बाप रखमा देव गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंबे हरी गोपाळ कुमारी जय देव 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 गोपाळ कुमारी
सोन्याचा दिवस आज अमृते पाहला सोन्याचा दिवस आज अमृते पाहला सोन्याचा दिवस आज अमृते पाहला सोन्याचा दिवस आज अमृते
पुंडरी कवच हरी विठ्ठल ज्ञानदेव पुंडरी कवच हरी विठ्ठल ज्ञानदेव सोनियाचा दिवसाजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा देवरा वाचोनी अनुनिणे काही. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. विठ्ठल विठ्ठल इको बंद कर सगळा. दिवसाजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे आणि आज तो मी निरूपणासाठी घेतलेला आहे. पुण्यसलीला हत्ती नदीच्या तीरावर असणारं हे प्रासादिक श्री भगवान कपालेश्वराचं प्राचीन मंदिर आणि कपालेश्वराच्या साक्षीनंच वारकरी संप्रदायाचे एक साक्षेपी तत्वचिंतक असे तपोनिधी परमश्रद्धेय नाना महाराज यांचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे. त्यानिमित्तानं सुरू असणाऱ्या कीर्तन महोत्सवात आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि माझं येण्याचं कारण की श्रद्धेय नानांची कीर्ती अनेक वर्ष मी ऐकत आलो. माझ्या परमार्थ पथावरील माझे अत्यंत निकटवर्ती मित्र ज्यांना अखिल भारतीय साधू समाजाने आणि आखाडा परिषदेने महामंडलेश्वर या अत्युच्च पदवीनं विभूषित केलं असे श्रद्धेय हरिभक्तिपरायण महामंडलेश्वर अनंतदासजी महाराज कजवाडेकर यांच्या आग्रहापोटी मी आज उपस्थित आहे. अंतःकरणामध्ये अनेक भावनांचे कल्लोळ आहेत. ते व्यक्त केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. एखाद्या व्यक्तीने जर प्रश्न विचारला की अमृत महोत्सव कुणाचे साजरे होतात, असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर एकच असेल, जे आयुष्यभर दुसऱ्याच्या कानामध्ये अमृत ओतण्याचं काम होत करतात त्यांचेच अमृत महोत्सव साजरे होतात. जे काम परमपूज्य नानांनी केलेलं आहे. हा वयाचा गौरव नाही आहे, हा सेवेचा गौरव आहे. हा भोगाचा गौरव नाही, हा त्यागाचा गौरव आहे. मला उद्या पुण्याला जायचंय. पुण्याला गेल्यावर मला कोणी जर विचारलं की आज कुठून आलात, विचारतात माणसं की आज कुठून आलात तुम्ही, तर मी त्याला अगदी माझ्या भाषेत सांगेन, मी स्तुती पाठक नाही. स्तुती केली तर ती नानांना आवडणार नाही आणि वस्तुस्थिती सांगितली नाही तर मला आवडणार नाही. मला जर कोणी विचारलं पुण्याला उद्या की तुम्ही काल कुठे गेला होतात,
तर मी ते वाक्य तयार करून ठेवले उद्या सांगायसाठी. ते कोणतं वाक्य आहे की हत्ती नदीच्या तीरावर संप्रदायाचं हत्ती एवढं काम ज्याने केलं अशा महापुरुषासाठी गेलो. मागे वळून बघताना खूप अंतर चालून आले ते. अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करत आले. अनुकूलता आली, प्रतिकूलता आली, पण या सगळ्या अनुकूलतेचा प्रतिकूलतेचा विचार न करता त्याने विराण जंगलामध्ये एक मांगल्याचा विवेकदीप उभा केला. त्या कार्याचा हा सत्कार आहे. अगर मुझे किसी ने पूछा, कोई हिंदी भाषिक हो, अगर उसने पूछा कि आप वहाँ गए, वहाँ क्या देखा, तो उसे भी मैं बता सकता हूँ. मैं गया वहाँ अमृत महोत्सव था, लेकिन मैंने जो वहाँ पाया तो नाना श्री ने जंगल में मंगल कर दिया, ऐसा बताना होगा. एका अत्यंत तेजस्वी, अत्यंत ओजस्वी अशा एका सेवानिष्ठ महापुरुषाचा हा गौरव आहे. त्यांना तो रुचणार नाही. मी माझ्या कीर्तनाचा शेवट खूप चांगला करणार आहे, पण ते आत्ता सांगणार नाही. नको वाढवायला. फार मोठ्या आवाजाची सवय नाही. वारकरी कीर्तनात आलेलं ध्वनी प्रदूषण ही समस्या ठरू पाहतीये. मगाशी छान होतं. तेव्हा आपल्याशी संवाद साधत होतो. एका सेवानिष्ठ महापुरुषाचा हा गौरव आहे आणि त्या संबंधानं मला जे बोलायचं आहे ते मी आत्ता सांगणार नाही, कारण ते टॉप सिक्रेट आहे. ते बरोबर 10 वाजता सांगणार आहे. तोपर्यंत तुमची उत्कंठा ताणली पाहिजे. आणि दुसरा हेतू असा आहे की बाबा थोडे उशिरा जे लोक येतील त्यांना ऐकायला मिळेल. पण हेतू अर्धा आहे, अजून पूर्ण व्हायचा आहे. उशिरा येलेला ऐकायला येतील, काही कामाधंद्याने उशिरा आले तर त्यांना कानावर पडेल. दुसरा हेतू असा आहे जो मधून जाईल त्याला मिळू नये, कारण तो पण त्या अधिकाराचा नाही आहे. तुम्ही सर्व शांत बसा. थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात बोलू शकत नाही. त्याकरता सर्व माझ्या श्रोत्यांना माझी विनंती राहील की सर्वांनी आपले मोबाईल शांत करून ठेवा. कारण तुमच्याशी हा 120 मिनिटाचा संवाद साधण्यासाठी मला दिवसभर प्रवास करावा लागला आहे. याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे की माझं येणं पण तितकं स्वस्त नाही आहे. आणि तुम्ही तुमचा सगळा वेळ खर्च करून महत्त्वाची कामं टाकून माझ्यासमोर जर 2 तास बसणार असाल तर उठताना तुमची झोळी रिकामी असता कामा नये. खूप शांत चित्तानं ऐका. हे अत्यंत गुणवान असे 2 पखवाजपटू माझ्या डाव्या उजव्या बाजूला बसलेत. खूप सुंदर वाजवलं त्यांनी. आज मला असं ताते वाटतंय की 2 नादब्रह्माच्या मध्ये मी बसलोय. दोन्ही बाजूला उत्तम पखवाजपटू आहे, उत्तम गायक आहेत, वातावरण खूप छान आहे. आता तुम्ही शांततेनं ऐका, तेवढं मला सहकार्य करा. कारण ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग सांगणं हे खूप अवघड काम आहे, तरी मी तो निवडलाय. हा अभंग दिसायला तिचा सोपा असेल, पण तो म्हणायला अवघड आहे. हे उत्तम म्हणणारे म्हणून टिकले. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाला चाली लावणं हे सामान्याचं काम नाही. म्हणून तो कळायला कठीण आहे आणि त्याच्यापेक्षा सांगायलाही कठीण आहे. पण तरी मी तो निवडलाय. तो मला कळलाय म्हणून नाही, कदाचित तुम्हाला सांगता सांगता मलाही कळेल या हेतून निवडलाय. हळूहळू मलाही कळेल तो. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाला हात लावणं इतकं सोपं नाही. पण मी तो मुद्दाम निवडलाय. त्याचं कारण इकडे लक्ष द्या.
खूप पंथ आहेत, जगभरात पंथ आहेत, भक्तिपंथ कमी नाही आहेत. कुंभात गेल्यानंतर सगळं दिसतंय, कसे कसे लोक आहेत, कसे कसे संप्रदाय, कसे कसे आखाडे आहेत. जगभरामध्ये अनेक भक्तिपंथ आहेत. इकडे लक्ष द्या, मी अत्यंत विचारपूर्वक बोलतोय. जगभरामध्ये अनेक भक्तिपंथ आहेत, पण शहाण्या लोकांचा पंथ कोणता असा जर प्रश्न आला तर फक्त वारकरी संप्रदायाचं नाव घ्यावं लागेल. हे तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो. प्रज्ञावंताचा पंथ म्हणून वारकरी पंथाचंच नाव घ्यावं लागेल. कारण या पंथाची खासियत काय असेल, इकडे लक्ष द्या. तर हा नियमनिष्ठ लोकांचा संप्रदाय. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सोडून द्यावी. काहीसं चुकलंय वाटतं माझं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये, किंबहुना जेणे पथ्ये सांभाळावी, तेणेच विठ्ठल मात्रा घ्यावी, असा अन्वय लावला पाहिजे. नियम नसणारे संप्रदाय पुष्कळ आहेत सध्या. नाशिक पुण्यासारख्या शहरात अनेक संप्रदाय, त्याला नियम नाहीत. आणि माझ्या प्रिय श्रोत्यांनो, माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे गर्दी पण जास्त आहे, आपल्यापेक्षा जास्त गर्दी आहे. आपली तर ही मर्यादित आहे, तिकडे गर्दी पण जास्त आहे. आणि तात्या मला कळलं तिथं गर्दी का जास्त, त्याचं मी थोडं संशोधन केलं, त्या उत्तर मिळालं. तिकडे गर्दी का असावी, तर त्याचं उत्तर मला मिळालं, खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. माझं बोलणं कळतंय ना? खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. कधी कधी मला पण असं वाटतं की आपण पण शनिवार रविवार सवलत द्यावी, की वीकेंडला चालेल. तुम्ही बसलेले सगळे दिव्य लोक, महंत विश्वेशानंद बसलेत, अनेक महापुरुष बसलेत. अशी सवलत चंद्र सूर्य असेपर्यंत आम्ही देऊ शकत नाही, तडजोड नाही. आता वातावरण चालू आहे, त्या घडामोडीवर सांगायला हरकत नाही. इकडे लक्ष द्या. राजकारणातली आचारसंहिता, नाना आचारसंहिता जी आता चालू आहे, माझा राजकारणाचा कोणताही संबंध नाही, पण राजकारणातली आचारसंहिता निवडणुका लागल्या की सुरू होते, आणि निकाल लागले की आचारसंहितेचा पण निकाल लागतो. बरोबर आहे माझं बोलणं? ऐकताय ना? राजकारणातली आचारसंहिता निवडणुका लागली की सुरू होते, आणि निवडणुका संपली की आचारसंहिता पण संपुष्टात येते. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझा ऐका. गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली की आमची आचारसंहिता सुरू होते आणि ती मरेपर्यंत सांभाळली जाते. हा एकमेव संप्रदाय लक्षात ठेवा, तडजोड नाही. काही लिखित नियम आहेत, काही अलिखित नियम आहेत, त्याचा सगळ्याचा विस्तार करत नाही. पण अलिखित नियमांपैकी हे जे कीर्तनकार काही बसलेले आहेत, माझे सगळे गुरुबंधू, जी अलिखित नियमावली आहे त्याच्यामध्ये एक अलिखित नियम असा आहे की कोणत्या प्रसंगी कोणते अभंग घ्यावेत, हा एक नियम आहे कीर्तनकारांकरता. कोणत्या प्रसंगी कोणते अभंग घेतले पाहिजे, औचित्याला धरून अभंग असला पाहिजे. आता मी त्याच्यावर विस्तारपूर्वक बोलायला लागलो तर एक कीर्तन करावं लागेल. औचित्याला धरून अभंग असले तर खूप चांगलं होतं. लक्षात ठेवा, अनेकदा औचित्य भंग होतो, अनेकदा. हे उदाहरण एखाद दुसरं देऊ शकेन. एका ठिकाणी कीर्तन होतं, कुणीतरी भाविक वारले होते आणि त्यांच्या दिवसाचं कीर्तन होतं. दिवसाचं कळतंय ना, जे काल्याचं नाही ते दिवसा असतं, काल्याचं नाही दिवसाचं, म्हणजे उत्तर कार्याचं, होय की नाही? काय असंच म्हणतात ना इकडे. आणि दिवसाचं कीर्तन होतं म्हणून त्या कीर्तनकारांनी अभंग घेतला, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. म्हणजे त्या घरात दुःख झालंय, अशा प्रसंगी तो अभंग नाही चालणार. किंवा असं घडावं की एका मुलाचं लग्न झालं, विवाह सोहळा झाला,
घरामध्ये मंगल कार्य झालं. दोन्ही पक्षाची मंडळी वारकरी होती. त्याने असं ठरवलं की बाबा कुलधर्म कुलाचार करायचा आहे, त्यावेळेस कीर्तन ठेवू. म्हणून एका कीर्तनकारांना पाचारण केलं. सगळे नातेगोत्याचे लोक जमले आणि कीर्तनाला आरंभ झाला. ज्यांचं लग्न झालं होतं ते पण पुढे बसले होते, निदान त्या दिवशी बसलं पाहिजे म्हणून, नवीन वधूवर. आणि महाराजांनी अभंग घेतला, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. अशी जर त्याच्या विवाहाची सुरुवात असेल तर शेवट कसा असेल, याला औचित्यभंग म्हणतात. आज मी अत्यंत सुचारू पद्धतीने अभंग घेतला. हा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. फार सुंदर अभंग आहे. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज हे एक वारकरी संप्रदायाचं अद्वितीय व्यक्तिमत्व, अद्वितीय संतत्व. खरं त्याच्यावर अखंड बोलत राहिलं तरी सुद्धा ते नाही संपणार. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, इथे बरेच सुविद्य लोक बसलेत, मी पाहतोय. जे उच्च शिक्षित लोक असतील त्यांना उगीच एक दाखला म्हणून देतो किंवा त्यांनी ते करावं. इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र शासनाने एक सुंदर पुस्तक प्रकाशित केलंय. माझ्याकडे लक्ष द्या. आणि एक अत्यंत चांगलं पुस्तक आहे. इथे मिळणार नाही कदाचित, पण पुण्याला घ्या. त्याला शासनानं अनुदान दिलंय आणि सवलतीच्या किमतीमध्ये छापलंय. घरात असू देत ते पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव आहे यांनी घडवलं सहस्त्र, असं एक नाव आहे पुस्तकाचं. पुढच्या पिढीसाठी ते घरात असलं पाहिजे. मला त्यात वेळ खर्ची नाही घालायचा. काय असं त्या पुस्तकात, या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि ते सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. काय त्या पुस्तकात 1000 ते इसवी सन 1000 ते 21 सन 2000 या 1000 वर्षामध्ये भारतातल्या ज्या महापुरुषांनी, भारतातल्या म्हणल्या जगभरातल्या, भारत सुद्धा कार्यक्षेत्र कमी आहे, जगभरातल्या, जगातल्या ज्या मोठ्या माणसांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर, आपल्या विद्वत्तेच्या बळावर सगळ्या जगाला मोहित केलं, अशा 1000 व्यक्तिमत्वांचा परिचय त्या पुस्तकात आहे. हे ऐकताय ते सोपं वाटतंय, पण मी पुस्तक वेडा माणूस आहे, खूप वाचलंय. ते संकलन करायला किती श्रम लागले असतील. 1000 वर्षातील 1000 कर्तबगार व्यक्तिमत्वांचा परिचय ज्या माणसाने त्याच्यामध्ये संकलित केला असेल, त्याच्या कार्याला पण सलाम केला पाहिजे. असे 1000 व्यक्तिमत्व त्याच्यात आहेत. आणि वारकरी संप्रदायाच्या गौरवाची गोष्ट कोणती असेल तर त्याच्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा गौरव आहे. लक्षात ठेवा. माऊलींचं नाव आहे त्याच्यात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे. इकडे लक्ष द्या. आईन्स्टाईनचं आहे. ते फक्त काही महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. आईन्स्टाईन आहे, मार्टिन ल्युथर किंग आहे, न्यूटन आहे, गॅलिलिओ आहे. केवळ आध्यात्मिक क्षेत्रातली नावं नाही आहेत ती, सर्व क्षेत्रातली नावं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, महाराणा प्रतापांचं आहे, झाशीच्या राणीचं आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव आहे. काही एक एक नावं आहेत तुम्हाला सांगतो. दुर्दैवाने औरंगजेबाचं पण आहे. दुर्दैवाने म्हणालो. आमच्या पुणेकरांच्या दृष्टीनं सर्वात आनंदाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये पंडित भीमसेन जोशींचं पण नाव आहे, ज्याने आपल्या सुरेली आवाजाने संपूर्ण जगाला मोहिनी घातली. मला ही 2-4 नावं मी तुमच्या पुढे पेश केली, पण मला काय सांगायचंय ते लक्षात ठेवा. ही 1000 व्यक्तिमत्वांचा परिचय देणारं पुस्तक भलं थोरलंय, पण मला आनंद कशाचा वाटला, या 1000 व्यक्तिमत्वांमध्ये सर्वात लहान वयाचं व्यक्तिमत्व फक्त ज्ञानेश्वर महाराज आहे. सगळ्यात लहान वयाचं. एवढ्या लहान वयामध्ये जी कीर्ती केली,
ते सामान्य नाही. माझ्याकडे लक्ष द्या. खूप काही सांगता येईल, खूप. कदाचित कीर्तन त्यात संपून जाईल सांगू लागलो तर. हे सगळे महानुभाव समोर बसले, त्यांच्या पुढे मी माझी मतं स्पष्ट करतोय. कदाचित रुचणार पण नाहीत, भावणार पण नाहीत. पण रेडा बोलवला, भिंत चालवली आणि सच्चिदानंद बाबांना उठवलं. या 3 घटनांमध्ये आम्ही ज्ञानेश्वर महाराज मोजतोय. काही कळतंय? 3च घटना. रेडा बोलवला, भिंत चालवली आणि सच्चिदानंद बाबा मेले होते, त्यांना उठवलं. एवढं मर्यादित ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्या महापुरुषाकडे त्याच्या जीवनात या घटना घडू शकतात. त्या घटना मी काही अमान्य करत नाही. इकडे लक्ष द्या. मी माझ्या अंतकरणातील ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयीचे भाव व्यक्त करून अभंगाला स्पर्श करणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण रेडा बोलवला याचं मला कधीच नवल वाटलं नाही. कोणी पत्रकार असेल तर एवढंच सकाळी छापू नका, अजून पुढचं वाक्य यायचंय, नाही तर सकाळीच गोंधळ होईल. परत सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. मला बिलकुल नवल वाटलं नाही, खरंच नाही वाटलं. माझं पुढचं वाक्य ऐका म्हणजे कळेल. पैठणला ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. नवल नाही, नसता बोलला तर नवल झालं असतं. माझं बोलणं कळतंय ना? बोलला हे नवल नाही. तुम्ही अजून नीट विचार करा. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महापुरुषाचा शक्तिपात झाला आणि तो बोलला नाही. बोललाच पाहिजे. नसता बोलला तर नवल झालं असतं की एवढ्या मोठ्या महापुरुषाचा हात लागला आणि तो बोलला नाही. हे नवल. बोलला हे नवल नाही, बोललाच पाहिजे. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर जे ज्ञानसूर्य होते, ते तर असं म्हणायचे की ज्ञानोबाऱ्यांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यांना पटत नाही, असं आमचे महाराज म्हणायचे. ऐकताय ना? ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यांना पटत नाही. पण त्याच्या पुढचं वाक्य फार सुंदर होतं त्यांचं. आम्ही विद्यार्थी दशेत त्यांचं ऐकत असू. ते ज्ञानसूर्य होते. ते म्हणायचे 700 वर्षापूर्वी तो चतुष्पाद रेडा बोलवला का ना बोलवला याच्यावर तुमचा विश्वास नसेल, पण आमच्यासारखे हजारो रेडे ज्ञानोबाऱ्याने बोलायला लावले ही काही सामान्य घटना नाही. मला कधी कधी नाना असं वाटतं, आपल्यासारखी ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती समोर बसली आहे, माझं मन पण मोकळं करतो. उगीचच वाटतं मला, काही कारण नाही. तुम्ही चांगलं ऐकताय म्हणून मला उत्साह दुणावलाय, मला प्रसन्नता निर्माण झाली. रेडा बोलवला, भिंत चालवली, सच्चिदानंद बाबांना उठवलं असं वाटत नाही. या चमत्कारांच्या चौकटीत बसून आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करतोय असं नाही वाटत? त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज वेगळे आहेत असं मला म्हणायचंय. इकडे लक्ष द्या. जेव्हा मी परदेशात गेलो तेव्हा काही माणसांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांवर एवढी श्रद्धा का ठेवता? तेव्हा मी हे नाही सांगितलं की त्यांनी रेडा बोलवला आणि भिंत चालवली. तर माझं उत्तर होतं, ज्ञानेश्वर महाराजांच्यावर आमची अपार श्रद्धा आहे. याचं कारण काय असेल तर वयाच्या 16व्या वर्षी या मुलाला 56 भाषा येत होत्या. हे त्यांचं सर्वात मोठं कर्तृत्व आहे. प्रमाण रोज म्हणतोय, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव,
करी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी। आपकी गलती नहीं, हम आदत से मजबूर है। क्या करेंगे भाई, दोन उतरण्या झाल्याच पाहिजे। या चरणाचा विचार करा, 56 भाषा येत होत्या, 56। मी भाषेचा अभ्यासक आहे, मला त्याचं गांभीर्य कळतं, विचार कळतो। आपली भाषा बघा ना, एक धड नाही। आमच्या वारकरी संप्रदायाच्या फड परंपरेमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन चालतात, माईक नसतो। असतो का? मग तो वास्कर महाराजांचा फड असो नाही तर देवकर महाराजांचा फड असो, कीर्तन चालू असतात, माईक नसतो। वक्ता काय बोलतो हे ऐकू येत नसतं, पण नीट ऐका। आमची वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की वारकरी कीर्तनाचा टाळाचा आवाज जरी कानावर पडला तरी मोक्ष मिळतो, ही श्रद्धा आहे, लक्षात ठेवा। त्या श्रद्धेनं कीर्तन ऐकली पाहिजेत, ऐकायला गेलं पाहिजे, मान्य आहे, तुम्ही एवढ्या लांबून आलाय, जवळ बसून ऐकलं पाहिजे त्याकरता। ते माझं चिंतन सुरू आहे। 56 भाषा येणं सोपी गोष्ट नाही। आपली मराठी बघा ना, बटाटा कितनी को दिया, काय ती धड मराठी नाही, धड हिंदी पण नाही, कठीण आहे। नाशिक जिल्हाच आहे ना, एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व झालं आणि ते होते कवी कुसुमाग्रज। फारसा परिचय नाही लोकांना। आकाशातल्या एका ताऱ्याला कुसुमाग्रजांचं नाव दिलं गेलं, एवढं अद्वितीय व्यक्तिमत्व या जिल्ह्यात निर्माण झालं। शिरवाड्याला आकाशातल्या ताऱ्याला त्यांचं नाव दिलंय। मराठी भाषेसाठी आयुष्यभर काम केलं त्यांनी। बोलतो मी पुढे। आपली मराठी कशी आहे, एक मराठी धड नाही, तर इंग्रजी हिंदीचा तर विचारच नाही। मैंने तेरे को बताया था, मला त्या भाषेचं खूप कमाल आहे। तात्या, मी एका कॉलेजवर गेलो होतो व्याख्यानासाठी, माझा अनुभव, कीर्तन संपलं, व्याख्यान संपलं आणि आतमध्ये येऊन बसलो। मराठी भाषेचा विभाग, मराठी विभागामध्ये MA च्या मुलांसाठी व्याख्यान होतं। व्याख्यान संपलं, येऊन बसलो आणि ते एक आदरातिथ्य म्हणून वेफर्स आणि केळी असं तो शिपाई वाटत होता। मी बसलो होतो, प्राध्यापक अध्यापिका बसल्या होत्या आणि त्या प्राचार्याने त्या शिपायाला सांगितलं, ए आधी लेडीज बायकांना दे। प्राचार्याची मराठी अशी तर विद्यार्थ्यांची कशी। आता लेडीज तरी बोल, नाही तर बायका तरी म्हण। तो म्हणला लेडीज बायकांना आधी दे। इतरांना कळलंच नाही, मी गालातल्या गालात हसलो, त्या विनोदात सहभागी झालो। सरांना म्हटलं, सर थांबा, जरा थांबा, आधी जेंट्स बाप्यानं वाटून होऊ द्या, मग लेडीज बायकांचं बघू। आपली मराठी अशी आहे, काय त्या मराठीला अर्थच नाही। 56 भाषा मी अत्यंत सुचारू पद्धतीने बोलतो। इकडे लक्ष द्या माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ज्ञानोबानंतर तेवढ्या तोला मोलाचा दुसरा माणूस महाराष्ट्रात झाला, ते होते विनोबा। ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या, इकडे लक्ष द्या, आणि विनोबाजींना 27 भाषा येत होत्या। काय भाषा वैभव असेल, 27 भाषा अस्खलित बोलू शकत होते विनोबाजी। आपलं बघा कसं भाषेचं गणित आहे। माफ करा जास्त बोलल्याबद्दल, अनेक कीर्तनकारांची भाषा अशुद्ध आहे। श स चा फळ कळत नाही, ळ ल चा कळत नाही, न न चा कळत नाही।
न बाणाचा कोणता, न नळाचा कोणता, शहामृगाचा कोणता, षटकोनाचा कोणता, च कुठं वापरायचा, च कुठं वापरायचा, प्रोनाउन्सिएशन, त्याची उच्चार प्रणाली. व्याख्यान माझं लांबेल, पण ते सांगितल्याशिवाय पुढे जावत नाही. एक अधोरेखित करा. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महापुरुषाला 56 भाषा येत होत्या, पण 56 भाषा येत असताना सुद्धा गीतेचा अर्थ सांगण्यासाठी त्यांनी मराठीची निवड केली. हा मराठी भाषिकांवर केलेला सर्वात मोठा उपकार आहे, लक्षात ठेवा. मला कधी कधी वाटतं की त्यांनी कानडी ज्ञानेश्वरी सांगितली असती तर काय झालं असतं. माफ करा, गुजराती सांगितली असती तर आपल्या वाट्यालाच आली नसती. वेद, शास्त्र, पुराण, उपनिषद, महाकाव्य हा सगळा ग्रंथांचा प्रवास आहे. हा सगळा गिरवाणवाणीत आहे, अर्थात संस्कृतात आहे. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वात मोठी क्रांती केली. मी तर स्वच्छ सांगतोय की ज्ञानेश्वर महाराज होण्यापूर्वी सर्वसामान्य माणसाला भक्ती मंदिराची कवाडं बंदच होती, कारण सगळं साहित्य संस्कृतात होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा ते मराठी केलं. मी परवा बोललोय की केंद्र शासनानं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, ही प्रशंसेची गोष्ट आहे. पण 700 वर्षापूर्वी मराठीची निवड करून तो दर्जा ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हाच दिला होता. ज्ञानेश्वर महाराज तितके पुढे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचा उपमा अलंकार, ज्ञानेश्वर महाराजांचा कल्पना विलास, ह्या सगळ्या गोष्टी एका 120 मिनिटाच्या कीर्तनात व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. ही सम्यक क्रांती ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वांसाठी भंडार खुलं केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले. रामाच्या जनगणी पायी टकची ठेले, पायी टकची ठेले, आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेचा, आरती ज्ञान राजा धनी. पायी टकची ठेले, पायी टकची ठेले, आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेचा, आरती ज्ञान राजा. आणखीन एक बोलायचं आहे मला, जे साहित्याचे अभ्यासक असतील. ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचं एक आणखीन वैशिष्ट्य कोणतं असेल तर अचूक शब्द योजना ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पर्यायी शब्दरचना नाही, ती अचूक शब्दरचना आहे. उपमा सुद्धा किती सुंदर सुंदर उपमा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेल्या. ज्ञानेश्वरी आपण बारकाईनं वाचा. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकच सांगेन, ज्ञानेश्वरीची खोली कळत नाही, उंची तर नाहीच नाही. पण खोली पाहण्याचा प्रयत्न केला तर सुंदर सुंदर मोती हाताला लागतील, आणि उंची पाहण्याचा प्रयत्न केला तर कदाचित नक्षत्राचं चांदणंच हातात येईल. एवढी सुंदर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्यासाठी दिली. आता ह्या ज्या उपमा आहेत का नाही, फार सुंदर सुंदर उपमा आहे. हे सगळं विस्तारपूर्वक तुमच्याकरता सांगितलं कशा करता, तर आजचा जो अभंग आहे त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी त्यांना भगवत दर्शन झालं त्या प्रसंगाचं वर्णन करताना त्यांनी इतकं सुंदर केलंय की त्याच्याकरता त्यांनी 2 उपमा वापरल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. सोनियाचा दिवस आजी अमृत पाहला, सोनियाचा दिवस आज अमृत पाहला, सोनियाचा दिवस आज
पहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला सोनियाचा दिवस आज अमृत पहाला सोनियाचा दिवस आज अमृत पहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला नामाठविता रूपी प्रगट पैजाला नामाठविता रूपी प्रगट पैजाला गोपाला रे माझे ध्यान लागो मना गोपाला रे तुझे ध्यान लागो मना नामाठविता रूपी प्रगट पैझाला नामाठविता रूपे प्रगट पैझाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना लागो मना लागो मना एखादा दिवस असा उजाडतो की त्या मंगलमय दिवसाला काय उपमा द्यावी हे ज्ञानेश्वर महाराजांकडनं शिकावं. 2 उपमा दिल्या त्या दिवसाला. त्यातली पहिली उपमा आहे सोन्याची आणि दुसरी उपमा आहे अमृताची. बरोबर आहेत ना? 2 उपमा आल्या. सोनयाचा दिवस आजी अमृते पहाला. पहाला ही मराठवाड्यातली भाषा आहे, पण ती ज्ञानेश्वर महाराज मराठवाड्यातले आपेगावचे, त्यामुळे तो शब्द आलाय पहाला. ज्ञानेश्वरीत पण आलाय. आजी श्रवणेंद्रिया पहाले जेणे गीता निधान देखले हे स्वप्नचे आजी तुकले साचा सरिसे. 4थ्या अध्यायाची सुरुवातच अशी आहे. आजी श्रवणेंद्रिया पहाले. पहिली उपमा दिली ती सोन्याची दिली आहे. इकडे लक्ष द्या. मी अनेक अंगानं सांगू शकेन. उपमा देताना सुद्धा किती उंचीची दिली आहे. उपमा अलंकार कसा होतो आता हे सगळे व्याकरणातले नियम मी सांगत बसत नाही. नाना समोर बसलेत, त्यांनी चांगल्या पद्धतीने पांक्त ग्रंथ सोडवलेत. उत्तम अशी उपमा, एका उंचीची उपमा. तसं पाहू जाता दुसऱ्या बाजूनी लक्षात घेतलं तर इकडे लक्ष द्या. खूप शांततेनं ऐका. माझं स्वतःचं मत तात्या असं आहे की कानाने कीर्तन ऐकलं तर नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. म्हणजे काय? कीर्तन ऐकताना श्रोत्याच्या डोळ्याची पापणी पण खाली पडता कामा नये, असं ऐकलं पाहिजे. नाही तर श्रोते बसलेले असतात, ती पखवाजाची कणिक पडलेली असते, ती उचलायची, त्याचा उंदीर करायचा. चालू कीर्तन आता तो उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचा. असल्या आचरट चाळे करत कीर्तन ऐकली तर आयुष्यात उद्धार होणार नाही. लक्षात ठेवा. जरा बोलू म्हणता. कीर्तनातलं एखादं महावाक्य कानातून जावं आणि जीवदशा संपून जावी, याचं नाव श्रवण आहे. ते करता आलं पाहिजे तर आयुष्याचं कल्याण होईल. इकडे लक्ष द्या. व्यावहारिक दृष्ट्या ज्ञानेश्वर महाराज निष्कांचन, हे तर मान्य. कोणी मधुकरी वाढली नाही आणि वाढलेली खाऊ दिली नाही असं जीवन. मला क्षमा करा, क्षमा मागून बोलतो. आम्ही सगळे कीर्तनकार प्रवचनकार भरल्या पोटी ज्ञानेश्वरी सांगतोय, त्यांनी मात्र ती उपाशी पोटी सांगितली. मी मानावं लागेल. कदाचित बोललं तर एखाद्याला लागेल. आम्ही सगळे भरल्या पोटी ज्ञानेश्वरी सांगतोय हे तरी अलीकडचं आहे, पण ज्ञानेश्वरीवर पोट भरणं किती वाईट आहे. त्यांनी उपाशी पोटी ज्ञानेश्वरी सांगितली. मी सगळं विस्तारपूर्वक बोलू इच्छित नाही. मधुकरी नाही वाढली कुणी. मांडा खायची इच्छा झाली तर मांडे खाऊ घातले नाहीत.
लोकांनी परळ दिलं नाही. जरा बोलू का, काळ बदललाय, पण ते हयात असताना त्यांना कोणी शिवलं तर लोक आंघोळ करत होते. संन्याशाच्या पोराला शिवलं, विटाळ झाला म्हणून आंघोळ करत होते. ज्ञानेश्वर महाराजांना शिवलं तर आंघोळ करत होते. आणि आता शिवण्यासाठी रांगा लावून उभे आहेत. कसा काळ आहे. इंद्रायणीच्या पलीकडे रांग गेली आणि लोक आम्हाला विचारायला येतात, महाराज पास आहे का हो दर्शनाचा, माऊलीच्या समाधीचं दर्शन घ्यायचंय. म्हणजे आता शिवण्याचा पण वशिला सुरू झालाय. पण हयातीत कुणी शिवत नव्हतं. खूप सांगेल त्या संबंधी. निष्कांचन होते. दुपारची 12ची पंचायत होती, पण उपमा किती उंचीची आहे. वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांचं असं केलंय का हो, ज्याचे द्वारी लोखंडाचा पिंपळ, असं वर्णन आहे. जयाचे द्वारी लोखंडाचा पिंपळ. वर्णन काय आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. संतांनी वर्णन कसं केलं ज्ञानेश्वर महाराजांचं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत किती सुंदर वर्णन केलंय ठिकठिकाणी. ज्ञानेश्वरीमध्ये जर वर्गीकरण केलं, इकडे लक्ष द्या, असं काम खूप केलं पाहिजे. वास्तविक अनंत उपकार आहेत वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य माधव महाराज मगर यांचे, ज्यांनी गाथा नवनीत केलं आणि गाथ्याचा अभ्यास सुलभ झाला. वर्गीकरण केलं प्रत्येक विषयाचं, जे अभ्यासक आहे त्यांना कळेल मी काय बोलतोय. तसं ज्ञानेश्वरीचा एकेका विषयाचं वर्गीकरण केलं तर किती विषय निघतील. सोनं हा शब्द किती वेळा आलाय ज्ञानेश्वरीमध्ये. 15.5 रजतमणी तैसी स्तुतीची ही बोलणी, उगाची माथा ठेविजे चरणी हेची भले. कुठे सोनं म्हणून आलाय, कुठं कनक म्हणून आलाय, कुठे 15.5 रजतमणी म्हणून आलाय. आज माझा दिवस सोन्याचा आहे. इकडे लक्ष द्या. अगदी सरळ ढोबळ मानानं सांग, आज माझा दिवस सोन्याचा आहे. काय दर्शवायचंय त्यांना त्याच्यातून. सोनं या शब्दाचा अर्थ असा आहे, इकडे दोन मुद्दे मी मांडतो त्या प्रसंगी. आजचा माझा दिवस सोन्याचा आहे म्हणजे काय, तर सोनं मूल्यवान आहे, हा पहिला मुद्दा आहे. बरोबर आहे. 72,000वर गेले. सोनं मूल्यवान आहे. सगळ्यात मूल्यवान धातू सोनं आहे. म्हणजे आजचा दिवस माझा मूल्यवान आहे असा त्याचा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ, सोन्याची संगती लावताना सोनं पवित्र आहे हे लक्षात घ्या. जरा थोडं मी संकोचलोय पण सांगतो. अंगावर सोनं घातलं पाहिजे असं शास्त्र बोलतं. अंगावर सोनं घातलं पाहिजे, हबप असला तरी. माफ करा मला. माती मोल मारलं पाहिजे हे त्याच्या पुढचं गणित आहे. सोने रुपया आम्हा घालण्याचा निषेध नाही, ते माती समान मानलं पाहिजे. सोने रुपया आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. हे रत्न खड्यासारखी दिसली पाहिजे. ती साधूची वृत्ती आहे. मी का बोलतोय, एका बाजूने सोन्याचं महत्त्व सांगण्यासाठी. कदाचित उद्या गावभर चर्चा होईल, रात्रीचं कीर्तन कसं झालं तर सगळ्या माता भगिनी म्हणतील त्यांना परत बोलवा, त्यांनी सोनं घालायला सांगितलंय. पण जास्त विषय त्यांचाच आहे, आवडीचा प्रिय विषय. मला फक्त शास्त्र इथं मांडायचंय. शास्त्रात असं वर्णन काय, अंगावर जर सोनं असेल आणि स्नानाला बसला आणि त्याच्या अंगावरनं पाणी पडताना ते सोन्याला स्पर्श करून जर त्याच्या अंगावर पडलं तर त्याला सुवर्ण स्नान घडतं, म्हणून घातलं पाहिजे. आता संस्कार सांगू, विस्तार होईल पण सांगतो. माणसाचा जन्मापासून मृत्यूपर्यंत सोन्याशी संबंध आहे. बताऊ. जन्माला आल्याबरोबर त्याच्या जिभेवर सुवर्ण शलाकेने ओंकार लिहावा असं शास्त्र बोलतं. इकडं माहिती नाही, तुमच्याकडे पद्धत आहे का नाही. जन्माला आलं बाळ की सोन्याच्या तारेनं मधामध्ये ती तार बुडवायची आणि त्याच्या जिभेवर ओंकार लिहायचा, असा नियम आहे.
काही कळतंय माझं बोलणं? मग जन्माला आल्या आल्या जिभेवर काय पडलं? मोठ्यांदा बोला की काय पडलं? आणि मेल्यानंतर इकडे टाकतात का नाही? एक मणी त्याच्या तोंडात सोन्याचा ठेवावा लागतो. आमच्याकडे पद्धत आहे तशी. माझे आजोबा सावकार होते. तात्या मैपतराव श्रीपतराव जगताप हे सावकारी होते. पूर्वी असं मानायचं कारण नाही की पूर्वी फॅशन नव्हती. पूर्वी पण लोक फॅशनेबल होते. पद्धत वेगळी होती पण फॅशन होतीच. मी सांगतो काय फॅशन होती. तर हे पटाशीचे दात आहेत. त्या पटाशीच्या दातामध्ये गिरमिटने होल पाडून सोन्याच्या मेखा ठोकत होते. होते का नाही नाना? जुन्या लोकांच्या अशा मेखा होत्या. माझ्या आजोबांच्या तोंडात होत्या. 2 पटाशीच्या दाताला अशी सोन्याची मेख ठोकलेली होती. ते हसले की ते चमकायचं. मी होतो 7-8 वर्षाचा, 1ली 2रीला. मी ते म्हणलं बाबा हे काय तुमच्या तोंडात चमकतंय? ते म्हणायचं आम्ही आमच्या तोंडात सोनं ठेवलंय. माझी बालबुद्धी, मी विचारायचो का ठेवलंय? ते म्हणायचे आम्ही मेल्यावर तुम्ही ठेवाल का नाही पण आम्ही आधीच ठेवलंय, असं माझे आजोबा म्हणायचे लहानपणी. म्हणजे जन्माला आल्यानंतर सुवर्ण शलाकेनं जिभेवर ओंकार लिहायचा आणि मृत्यूसमयी त्याच्या तोंडात थोडंसं सोनं घातलं पाहिजे. म्हणजे सोन्याचा संबंध हयात आहे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत. आता पुढे चला. सोनं अत्यंत पवित्र आहे. पावित्र्याच्या बाबतीमध्ये सोन्याला दोष नाही. ते एक स्वतंत्र प्रकरण आहे. सोनं मलिन होत नाही कधी. जरा अचूक सांगू का जास्त विस्तार करण्यापेक्षा? असं नियम आहे सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. ऐकताय का? झोपलाय? सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. आणि सध्या तर घ्यावंच घ्यावं. काय अर्धा तोळ्याची अंगठी गटारात पडला म्हणून काय समर्पयामी म्हणता? सोनं मलिन कधी होत नाही माझ्या प्रिय श्रोत्यानो. सोनं अत्यंत मूल्यवान आहे. भजन करा सांगतो विठ्ठल विठ्ठल. भगवत कृपेनं मला खूप मोठ्या विभूतींचं श्रवण घडलं. त्या बाबतीत मी भाग्यवान आहे. भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज होते. इथल्या थोड्या लोकांनी नाव ऐकलं असेल. डोंगरेजी महाराज एक खूप मोठे संत होते. त्यांचं दर्शन दुर्मिळ होतं. दर्शनही दुर्मिळ होतं. पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून त्यांच्याच श्रीमुखातून मी 3 वेळा भागवत महापुराण ऐकलं. ही माझी खूप मोठी पारमार्थिक संपत्ती आहे. खूप गोड भागवत सांगत होते. मूळचे पंढरपूरचे पण त्यांचे पितृचरण बडोद्याला गेल्यामुळे गुजराती भाषेचं प्राबल्य होतं. तो महाराष्ट्री गुजराती में कथा सुनाते थे, समय पर हिंदी भी बात करते थे. हिंदीत पण सांगत होते. 2 कथा मी नाना हिंदीत ऐकल्या, एक गुजरातीत ऐकली. फार गोड सांगायचे. डोंगरेजी महाराजांची वाणी ही अमृतवाणी होती. काय स्लोगन होते एक एक सांगू. ते म्हणायचे संग ना करे, संग बुरी बला है, संग का रंग लगता है, संग ना करे. असे गोड शब्द होते. ते भागवताला बसल्यानंतर अगोदर ते स्वतः वृंदावनात जात आणि मग कथा सुरू होत असे आणि कथा संपल्यानंतर पुन्हा वृत्तीवर येण्यासाठी काही काळ जात असे. अशी ती भागवत कथा होती. आज भागवत कथांचा ऑर्केस्ट्रा झाल्याचा अनुभव आहे. ती भागवत कथा आम्ही जी ऐकली डोंगरेजी महाराजांची, बहुत बढ़िया बताते थे. तो उन्होंने जो बताया, त्या भागवत कथेत एक फार सुंदर कथा सांगितली. आज मला त्या कीर्तनात तिचा उत्तम उपयोग झाला. इकडे लक्ष द्या. सांगतो कथा ती. बडी गौर से सुनिये. सोन्यासाठी सांगतोय. इकडे लक्ष द्या. किती मूल्यवान. त्यांच्या मुखातून कथा ऐकली. मला नाना पूर्वीचे पुराणातले राक्षस पण आवडतात. मी आहे ते स्पष्ट सांगतो. पुराणामध्ये राक्षस आहे ते पण मला आवडतात. का? ती तपश्चर्या करत होते. काही पटतंय का नाही? आणि त्यांना देव प्रसन्न होत होते आणि वरदान देत होते. आपली हयात त्या हयात चालली, अजून स्वप्नात नाही. जे आहे ते रिअल फॅक्ट सांगतोय.
राक्षस तपश्चर्या करत होते का नाही, आणि त्यांना देव प्रसन्न होत होते का नाही, वरदान मिळत होतं का नाही, हे सगळं आपण पुराणात वाचलंय. बरे की राक्षस आपल्यापेक्षा एकापेक्षा एक काय तपश्चर्या करत होते, एका पायावर काय, खाली डोकं वर पाय, काय तपश्चर्या चालू राक्षसांच्या. माणूस तपश्चर्या सध्या करत नाही. आणि तपेविण दैवत दिदल्याविण प्राप्त, हरिपाठ बोलतोय. एका राक्षसाने तपश्चर्या केली स्वामीजी, आणि या राक्षसांचा एक नवल वाटतो, एकच वर पाहिजे, मला अमर करा. एक मतानं ठराव मंजूर राक्षसांचा सांगतोय आम्ही, गैरसमज करू नका, वाच्यार्थावर जाऊ नका. त्या राक्षसांचा एकच मागणं की आम्हाला मरण नको. कुठली कथा घ्या तुम्ही, मला या कथांचं खूप आश्चर्य वाटतं. तुम्हाला सांगतो तात्या, मी आहे ते स्पष्ट सांगतो. या बायका कहाण्या वाचतात. आता चातुर्मास संपला, हे सगळ्या माता भगिनी का नाही कथा वाचतात का नाही, कहाण्या. तुम्ही वाचलं कधी? शुक्रवारची कहाणी, आदित्य राणूबाईची कहाणी, बुधवारची कहाणी, खुलबर दुधाची कहाणी. एकदा ते कहाण्यांचं पुस्तकच माझ्या हातात पडलं. कुठल्या तरी घरी गेलो, ते टेबलावरच होतं, आणि ते वाचलं तर मला आश्चर्य वाटलं. प्रत्येक कथेची सुरुवात एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा राज्य करीत होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती. मला प्रश्न पडला, काही सगळ्या कथा आटपाट नगरा घडल्या, एकही नाशकात नाही, एकही बारामतीला नाही, सगळ्या कथा आटपाट नगरात. मला माफ करा, तुम्ही महानुभावात माफ करा, माझी मतं स्पष्ट आहेत आणि पारदर्शक आहेत. किती दिवस अशा कथा वाचून आपण स्वतःची प्रतारणा करणार आहोत, ज्ञानेश्वरीकडे दुर्लक्ष करून? माझा हा प्रश्न आहे. किती दिवस ह्या कथा वाचणार? काय सुंदर भागवतात कथा आहे. एका राक्षसाने तपश्चर्या केली. चला आपल्या गोष्टीकडे वळूया. त्या राक्षसाने तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाले. महादेव, सब देवन का बाबा, भोला बाबा. त्याचं नाव आशुतोष आहे. तुम्हाला माहिती आहे भगवान शंकराचं एक नाव काय? आशुतोष. अलीकडे नावं पोरांना ठेवतात, त्याच्या बापालाही अर्थ माहीत नसतो. आम्हाला फोन येतात, हो तात्या महाराज रामकृष्णारी गुड न्यूज. काय बाबा, मुलगा झाला. आम्ही पण म्हणतो अभिनंदन अभिनंदन, वा 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 वा, पुत्ररत्न झालं तुमचं, त्रिवार अभिनंदन. परत तो म्हणतो अभिनंदन काय करताय, आता त्याच्यासाठी नाव चांगलं सुचवा त्याच्या पोराला. म्हणजे उद्योग त्यांनी करायचे ना, कामं आम्ही करायची. त्यांनी सांगितलं असं नाव सांगा की जे जगात नाव नाही. असं कसं होईल हो, असं कसं होईल मला सांगा ना. काहीतरी नाव असेल का नाही? अनकॉमन असलं पाहिजे नाव, असं त्याचं म्हणणं असतं. त्याला आशुतोष नाव काय माहिती. आशुतोष म्हणजे अल्पशा सेवेनं जो संतुष्ट असतो, असा भगवान महादेव आशुतोष असो. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या राक्षसाला म्हणले वरमब्रूही, वर माग, तुला काय पाहिजे तो. मी कशासाठी सांगतोय पुढे कळेल. त्या राक्षसानं सांगितलं मला अमर व्हायचंय. भगवान शंकर म्हणाले अमरत्वाचा वर सोडून काही पाहिजे ते माग. तर त्या राक्षसाने सांगितलं असं करा म्हणे. भगवान शंकरला सांगितलं देवा, ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो भस्म व्हावा, असं आशीर्वचन द्या. आता लक्षात आलं असेल ही भस्मासुराची कथा आहे. भगवान शंकर म्हणले तथास्तु, असंच होईल. ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. झालं ना, वरप्रदान झालं. शेवटी तो राक्षस, तो म्हणला हा वर प्राप्त झाला का नाही झाला याची परीक्षा केली पाहिजे. आता कुणा पुढं करायची, समोर शंकरच आहे. त्याच्या डोक्यावर हात ठेवायला धावला भस्मासूर भगवान शंकराच्या. आता भगवान शंकर पुढे, भस्मासूर मागे. पळापळ सुरू झाली. मी खूप सांगेल, पहिल्यांदाच सांगितलं की वारकरी संप्रदाय हा शहाण्या लोकांचा संप्रदाय. त्यांनी सगळे देव बाजूला सारले, 2च देवाचा स्वीकार केलाय, एक हरी आणि दुसरा हर. याचं कारण एक भोळा आहे आणि दुसरा चतुर आहे. हे 2च देव वारकरी पंथाचे. हरिहर सांडोनी देव, धरती भाव शुल्लकी, ऐका त्याची विटंबना, देवपणा भक्ताची. पुढे अभंग तुम्ही बघून घ्या. एक देव चतुर आहे आणि एक देव भोळा आहे. या भोळ्याने वरदान दिलं. भस्मासूर मागे लागल्यानंतर भगवान शंकरांनी
महाविष्णूचा धावा केला की आता तू आलं पाहिजे बाबा, मला यातनं सोडव. भगवान महाविष्णू म्हणले हा भोळा सांप वर देतो आणि निस्तरायचं मला येतं. पण भगवान शंकराच्या या प्रश्नावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे म्हणून भगवान महाविष्णू मोहिनी झाले आणि सर्वांग सुंदर झाले. आहा हा हा हा. आता काय सांगू तुम्ही सर्व मित्रमंडळी, जो पुरुष रूपात एवढा सुंदर दिसतो तो स्त्री रूपात कसा दिसला असेल. शृंगारिक बोलत नाही मी, पण सांगू म्हणता. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमती ओ. सुंदर मुख साजिरे सुंदर मनोहर गोमती ओ. हळूहळू हे अभंग गोड म्हणण्यात आनंद वाटतो, ओरडण्यात नाही. खूप किंचाळणं म्हणजे कीर्तन नाही, खूप ओरडणं म्हणजे गायन नाही, आणि खूप बदडणं म्हणजे वाजवणं नाही. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमती ओ. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमती ओ. काय वर्णन केलंय महाविष्णू कसा असेल. सावळ्या घननीळ पांडुरंगाचं वर्णन करताना तुकया बंधूंनी किती सुंदर वर्णन केलंय. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमती ओ. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमती ओ. नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी ओ. नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी ओ. विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओ. विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी ओ. कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओ. अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो. अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा. कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी ओ. अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो. अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळावो. पुरुष रूपात तो मदनाचा पुतळा असेल तर स्त्री रूपात कसा असेल. मला हे सांगायचं कारण ऐकताय ना, भस्मासुराने शंकराचा नाद सोडला आणि तो मोहिनीकडे आला. मोहिनीने त्याला सांगितलं मी स्वर्गाहून आले आणि तुझ्याशी लग्न करण्याच्या हेतून आले. मग तो वितळलाच. एवढी सुंदर स्त्री माझ्याशी लग्न करण्याच्या हेतून आली. मग मोहिनीने सांगितलं मी तुझ्यावर लग्न करेल, पण एका अटीवर, मी नाचते तसं तू नाचलं पाहिजे. भस्मासुर म्हणाला तू नाचशील तसं मी नाचेन. कामातुराणाम ना भयम न लज्जा. आणि मग मोहिनी जसं नाचू लागली तसा भस्मासूर नाचायला लागला मोहिनीच्या तालावर. त्या काळामध्ये मोहिनीच्या तालावर नाचणारा एकच भस्मासूर होता. जर तुम्हाला कळतंय तर खुलासा करायचं काही कारण नसावं. बेधुंद नाचला आणि तो बेधुंद झाला हे बघता क्षणी चतुरा तो शिरोमणी असणाऱ्या भगवान महाविष्णूने आपला हात डोक्यावर नेला आणि वराची माहिती असताना सुद्धा बेधुंदपणात भस्मासुराने आपलाही हात वर नेला आणि भस्म झाला. आहे ना पुराणात कथा. पुढचं मला सांगायचं आहे. एवढं ऐकलंय तुम्ही. पुढचं भस्मासूर संपला, पण एका बाजूने आशुतोष भगवान शंकर बघत होते. आता गंमत झाली, ते मोहिनीवर भाळले. मगाशी भस्मासूर पळत होता शंकराच्या मागे, आता भगवान शंकर मोहिनीच्या मागे पळू लागले. महाविष्णू म्हणतात अरे मी विष्णू आहे बाबा, तुला सोडवायला आलोय. पण ते काही न ऐकल्यामुळे वारकरी कीर्तनाची आब राखत बोलतो. भगवान विष्णू पुढं, भगवान शंकर मागं.
अत्यंत कामातूर झाल्यामुळे भगवान शंकराचं जिथं जिथं रेत पडलं त्या त्या ठिकाणी सोन्याच्या खाणी झाल्या. एवढं सोनं मूल्यवान आहे असं डॉक्टरजी महाराजांनी सांगितलं होतं. त्याचं मूल्य इतकं आहे. इतका मूल्यवान दिवस. आजी अमृते पाहला. दुसरी आता एक उपमा तुम्हाला माहिती आहे, सोनं बघितलंय तुम्ही कित्येक लोकांनी, सगळ्यांकडे सोनं आहे, पण अमृत, दुसरी उपमा अमृताची आहे. एवढे बसलेत आता गर्दी करून एखाद्याने हात वर करा की अमृत बघितलंय ना आम्ही पिलोय थोडंसं. हां, अमृत तुल्य पिलोय. भूतलावरचं अमृत आहे का नाही. पंढरपूरला जाताना सागर अमृततुल्य, वारीला गाड्या असतात, अमृततुल्य पितात. ते मी म्हणत नाहीये, इकडे लक्ष द्या. स्वर्गातले अमर अमृततुल्य पित नाहीत, अमृतच पितात. अमृताची उपमा दिली. पुढे फार गोड आहे. आता जसं सोन्याची उत्पत्ती तशी अमृताची पण चिंतन आहे, भागवतातच आहे. इकडे लक्ष द्या. फार छान बसलाय तुम्ही ना ऐकताय. देवदानवांचं युद्ध झालं. इकडे लक्ष द्या. शुक्राचार्य दानवांच्या बाजूने असल्यामुळे राक्षस मेले की संजीवनी विद्येनं ते जिवंत करत असत. त्यामुळे त्यांची मेजॉरिटी झाली आणि देव मायनॉरिटीत गेले. देवराज इंद्राला काळजी पडली की असे जर हे मरत गेले देव तर कसं होणार, म्हणून सगळे देव भगवान महाविष्णूकडे गेले. काहीतरी तुम्ही सांगा. त्या भगवान महाविष्णू म्हणाले की तुम्ही आता असं करा, समुद्र मंथन करा आणि त्याच्यात अमृत निघेल, ते तुम्ही प्राशन करा, म्हणजे तुम्ही अमर व्हाल. तुम्ही बहुश्रुत आहात, फार विस्तार करा वाटत नाही. तो ठराव बलीला पाठवला की बाबा अमृतासाठी समुद्र मंथन करू. इकडे लक्ष द्या. मग समुद्र मंथनाची कल्पना पुढे आली. समुद्र मंथनाची सिद्धता झाली. क्षीरसागरामध्ये असंख्य वनस्पती टाकल्या जगातल्या. मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाची दोरी केली. एका बाजूला देव, एका बाजूला दानव. मंथन सुरू झालं, पण ती रवी स्थिर राहीना, बुडायला लागली खाली. म्हणून महाविष्णूचा दुसरा अवतार कूर्म अवतार झाला. भगवान त्या पर्वताखाली बसले. मंथन परत सुरू झालं. ऐका, फार सुंदर कथा सांगतो, त्यातले भावही छान सांगतो. काय झालं, ते जे मंथन चालू होतं त्या मंथनामुळे मेरू पर्वताच्या घर्षणानं वासुकीला त्रास व्हायला लागला आणि त्याच्या तोंडातून गरळ बाहेर पडायला लागली विषाची. आणि त्याचा परिणाम असा झाला, तोंडाच्या बाजूला सगळे देव होते, ते देव मारायला लागले पटापट त्या विषानं. इंद्राला वाटलं आता काय आहे, हे देव असे जर मरत राहिले तर अमृत निघाल्यानंतर पाजायचं कुणाला. सचिंत असताना तिथं देवर्षी नारद आले. नारद आल्यानंतर त्यांचं पूजन केलं इंद्राने. सचिंत दिसतो, होय समुद्र मंथन चालू आहे, पण वासुकीच्या तोंडातून गरळ निघते, त्यामुळे अनेक देव मरतात, काहीतरी त्याच्यावर उपाय केला पाहिजे. देवर्षी नारदाने चिपळी वाजवली, म्हणले ते काम माझं आहे, तू निश्चिंत राहा. तिथलं आगत स्वागत घेऊन नारद जे निघाले ते बलिराजाकडे आले. बलिराजांनी पाद्यपूजा केली. मला तात्या नारदाचं फार कौतुक वाटतं. सत्ताधारी पक्षाकडे गेले तरी पूजा, विरोधी पक्षाकडे आत्ता नारद पाहिजे होते असं मला वारंवार वाटतं. बलिराजांनी पण त्याची पूजा केली. कसं काय नारदा कसे आले, अमुक तमुक औपचारिक बोलणं झालं. नारदानी स्तुती केली, तुमचं दैत्याधिराज, तुमचं कल्याण असो. स्तुती पाठक, स्तुती ऐकायला आसुसलेले हे राक्षस एकदम संतुष्ट झाले. काय तुझ्या कीर्तीचा डंका वाजतोय, इत्यादी इत्यादी प्रस्तावना झाल्यानंतर आपला हुकमाचा पत्ता नारदानी काढला. म्हणजे तुम्ही राक्षस फार सज्जन आहात, ते देव आहेत ना फार विचित्र आहेत, तुमचा अपमान केला त्यांनी. सगळ्या राक्षसाने विचारलं कसा काय अपमान केला. अरे 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 किती बावळट तुम्ही,
तुमचा अपमान झालेला तुम्हाला कळत नाही. म्हणजे असं तोंडाची बाजू श्रेष्ठ, शेपटाची बाजू अत्यंत नीच. त्या देवानी तोंडाकडे घेतलंय स्वतःचं ओढणं, म्हणजे ते तोंडाच्या बाजूला झालेत. आणि तुमच्या हातामध्ये त्या सापाची तुच्छ असणारी पुच्छ हातात दिली. झालं ते त्यांना पटलं. खरं शेपूट आपल्या हातात दिले, ते तोंडाकडे आहेत. लगेच पत्र तयार केलं. देवराज इंद्र यांना सप्रेम नमस्कार, आमचा अपमान तुम्ही केला, तुम्ही तोंडाच्या बाजूला आणि आमच्या हातात सापाचं शेपूट दिलंय. उद्यापासून तुम्ही शेपटाकडे वा, आम्ही तोंडाची बाजू ओढू. हे पत्र वाचल्यावर इंद्राच्या लक्षात आलं, नारद पोचले वाटतं तिथं, कारण तिकडनं खलिता आला, म्हणजे काम फत्ते झालं. दुसऱ्या दिवशी बाजू बदलल्या. शेपटाच्या बाजूला देव गेले, तोंडाच्या बाजूला राक्षस गेले. मंथन सुरू झालं. फटाफट राक्षस मरायला लागले. खचच्या खच पडायला लागला कोरोनासारखा. रोज मरायचे राक्षस. ऐकताय ना? बोलू? सांगू म्हणता? निव्वळ प्रतिष्ठेपोटी मेले. प्रतिष्ठेसाठी मरण पत्करलं, मेले. पण एक एक रत्न बाहेर निघायला लागलं. मग पहिल्यांदा विष निघालं, ते विष महादेवांनी घेतलं. पार्वतीने देवाचा कंठ दाबला, ते सगळं विष कंठातच राहिलं आणि कंठ निळा झाला. तेव्हापासून त्याला नीलकंठ नाव झालं. चंद्र निघाला, तो आकाशात गेला. उच्चश्रावा घोडा निघाला, तो बलीने घेतला. कौस्तुभ निघाला, तो भगवान महाविष्णूला दिला. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा. आहे की नाही? तसं नाही म्हणायचं. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. लक्ष्मी महाविष्णूला मिळाली. 14 रत्न दारू निघालं. सुरा म्हणजे दारू. ती राक्षसाने घेतली आणि अजूनही घेतायत वंश परंपरेने. मला लांबवायचं नाही. अमृत निघालं. अमृत निघाल्यानंतर देवराज इंद्राचा मुलगा जयंताने तो कलश पळवला आणि 4 ठिकाणी त्या अमृताचे थेंब पडले. तिथं कुंभ सुरू झाला. नाशिक, उज्जैन, हरिद्वार, प्रयाग. महाराष्ट्रामध्ये नाशिकला तो बहुमान मिळाला. 4 थेंब पडले. मला लांबवायचं नाही. परत एकदा देवाचा मोहिनी अवतार झाला. इकडे लक्ष द्या. भांडण सुरू झालं दैत्यामध्ये आणि देवामध्ये. भांडण सुरू झालं की अमृत पाहिजे, अमृत पाहिजे. भगवान महाविष्णू पुन्हा एकदा मोहिनी होऊन आले. मोहिनीचा अवतार धारण केला. हातामध्ये अमृत कुंभ घेतला आणि राक्षसांना सांगितलं, तुम्ही सज्जन लोक आहात, हे देव हावरट आहेत, यांना मी आधी थोडं थोडं देते आणि मग तुम्हाला जास्त जास्त देते. ते पण राक्षसांना पटलं, कारण राक्षसांना अमृत पिण्यात कौतुक नव्हतं, मोहिनीच्या हाताने अमृत पिण्यात मजा होती. म्हणून ते तयार झाले. ठीक आहे, तू देत असशील तर आम्ही नंतर पितो. सगळं अमृत भगवान विष्णूने देवाला पाजलं. तिथं राहू जाऊन बसला होता. हे सूर्यचंद्राच्या लक्षात आलं. सूचना देता क्षणी महाविष्णूने त्याचं शिर वेगळं केलं. राहू केतू झाले आणि ग्रहणं सुरू झाली. यांनी चहाडी केली म्हणून सूर्याला आणि चंद्राला ग्रासण्याची प्रक्रिया राहू केतू करू लागली. अशी भागवतात सगळी कल्पना मांडली. मला सांगायचं आहे, त्याच्यातून अमृत निर्माण झालं. या दोनही मुद्द्यांचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी त्या दिवसाचं वर्णन करताना असं केलं, आज माझा सोन्याचा दिवस आहे आणि आज मी तो अमृतानं पाहिला. सोनयाचा दिवसाजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. आता याची संगती काय लावायची याचा विचार मी नंतर सांगतो. पुढे वेळ सरकत चालला, मलाही माहिती नाही. एकदा हाताने टाळी, मुखाने नाम असं भजन करा आणि मग या चरणाची संगती सांगतो. इतकी सुंदर संगती आहे.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय हरि जय जय गोपाल कुमारी गोपाल हरि जय जय गोपाल कुमारी कुंडली कमरदा विठ्ठल गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल जय गोपाल कुमार गोपाल जय गोपाल कुमार गोपाल जय गोपाल जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना 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 विसंबे हरी जगत्रय जीवना अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना जगत्रय जीवना जगत्रय जीवना जगत्रय जीवना गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना गोपाळ रे तुझे ध्यान लागो अनुन विसंबे हरि जगत्रय जीवना हरि जगत्रय जीवना जगत्रय जीवना जगत्रय जीवना जगत्रय जीवना गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना गोपाळ रे तुझे ध्यान लागो योग येतो पण त्याचा क्षेम होत नाही. तो क्षेम व्हावा अशी प्रार्थना या दुसऱ्या चरणात आहे. भगवत प्राप्ती झाली, देवाचं दर्शन झालं. गोपाळा तुझं ध्यान अखंड मला लागो. दिवस येतात आणि दिवस जातात, ते राहत नाहीत. इकडे लक्ष द्या. एका हिंदी पुस्तकामध्ये गोष्ट वाचली होती. इकडे लक्ष द्या. हिंदी गोष्ट आहे, बहुत बढिया आहे. मी लिहिली माझ्या पुस्तकामध्ये. सुखाचा मार्ग नावाचं पुस्तक मी लिहिलंय, त्याच्यात ही गोष्ट लिहिली आहे. आपण वाचू शकता. इकडे लक्ष द्या. छोटी गोष्ट आहे, सांगून जातो. एक राजा होता. त्याला राजगुरू होता. पूर्वीचे राजे चांगले होते, त्यांना गुरु असायचे, त्यामुळे त्यांच्या राज्यात घोटाळे नव्हते. हा जो राजा होता त्याला गुरु होते. ते गुरु त्याला चांगली शिक्षा द्यायचे. एक दिवस गुरुजी आले आणि गुरुजी ने विचारलं, देखो राजन, मैं अभी हिमालय जा रहा हूँ, लौट के नहीं आऊँगा, जो चाहिए सो मांग लो. तो राजा ने बात बताई, महात्मा जी, गुरुजी आपकी कृपा से कोई कम नहीं है, जो है अलबेल है. तरी त्या साधूने काय केलं, एक तावीज दिला, त्या राजाच्या दंडात बांधला. थोडं ऐका तर खरं, मौज आहे. आणि सांगितलं, ज्यावेळेस संकट असेल त्या दिवशी तो ताईत उघडायचा, तोपर्यंत नाही उघडायचा. महात्माजी जाऊन बरेच वर्ष झाले. एक दिवस असं झालं, परचक्र आलं आणि त्या राजाला पराभूत केलं. राजपुत्र पळून गेला. राजाला कैदेत टाकलं आणि त्या राजाला चक्की पिसायला लावली. अंदमानमध्ये श्री स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षा भोगली तसं त्यालाही भोगायला लागली. वाईट दिवस आले.
घामाघूम झाला राजा, आणि घामाघूम झाल्यानंतर अंग पुसताना ताईत लक्षात आला. आपल्या गुरुजीने सांगितलं वाईट वेळ येईल त्यावेळेस उघडायचा. राजाने तो ताईत उघडला. ते काय निघालं त्याच्यामध्ये? अस्वलीची केस का नख? ताईत उघडला, त्याच्यामध्ये एक कागद होता आणि त्या कागदावर त्या साधूने लिहिलं होतं, ये भी दिन नहीं रहने के. हे दिवस राहणार नाहीत. आनंद झाला त्या वाक्यानं, ऊर्जा मिळाली. त्यांनी ते पुंगळी केली परत आणि त्या ताईतात घातली, ताईत दंडात बांधला पुन्हा. परिणाम असा झाला की राजपुत्र निघून गेला होता. त्यांनी मांडलिक राजे गोळा केली, मोठी फौज उभी केली आणि त्या राजावर आक्रमण केलं आणि आपल्या वडिलांची सुटका केली, आपला प्रांत परत मिळवला. पुन्हा आनंद उत्सव झाला आणि त्या राजाला राज्याभिषेक सुरू झाला. राजा राज्यावर बसला आणि ब्रह्मवृंद सप्तसिंधूचं पाणी घेऊन त्याला अभिषेक करत होते. मंत्रोच्चार चालू होते, जलधारा अंगावर पडत होत्या. तेवढ्यात त्याचं लक्ष का ताईताकडे गेलं. त्या प्रसंगी पण ताईत उघडून बघितलं आणि तेच वाचलं, ये भी दिन नहीं रहने के. हे सुद्धा राहणार नाहीत. उपरती झाली. साधू जे वाक्य सांगितलं होतं, राजा उठला, मुलाला गादीवर बसवला आणि तो वनांतराला निघून गेला. दृष्टांत संपला. दिवस येतात, दिवस जातात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आज माझा सोन्याचा दिवस, आज अमृतानं पाहिला, हा दिवस असाच राहावा अशी प्रार्थना आहे. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज खूप गोड बोलतात, खूपच गोड बोलतात. त्यांच्या भाषेचं मार्दव, आहा हा, काय तुम्हाला सांगायचंय, काय शब्द आहेत. तनु मनु शरण विनटलो तुझे पाय, तनु मनु शरण विनटलो तुझे पाय, तनु मनु शरण विनटलो तुझे पाय, तनु मनु शरण विनटलो तुझे पाय. बाप रखुमा देवी वार वाचुनी आणू नेणे काही, बाप रखुमा देवी वार वाचुनी आणू नेणे काही, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. बाप रखुमा देवी वाचुनी आणून नेणे काही, बाप रखुमा देवी वाचुनी आणून नेणे काही, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, शेवट करतो, वेळ संपत आला. तनु मनु, ज्ञानेश्वर भाषा महाराजांची भाषा उकारांत आहे. तनु मनु, वास्तविक तन मन म्हणायला हरकत नव्हती, पण भाषेला ताकद काय आली. तनु मनु, देवा तूची गणेशू, सकळमती प्रकाशू असं म्हटलं असतं तर, देवा तूची गणेश, सकलमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास. काय ताकद आली उकाराने. देवा तूची गणेशू, सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू, अवधारी जोजी. काय भाषेला ताकद आहे. तसं तनु मनु हे ज्ञानेश्वर महाराजच म्हणू जातात. मी कधीतरी सांगतो, आता भाषेचा फुलवरा काय आहे. आलंय ओठातनं नाना, ठेवत नाही पोटात.
सांगूनच मोकळा होतो. कदाचित ज्ञानेश्वर महाराजांची श्रद्धा बोलत असेल माझ्या तोंडातून. इतर लोकांना शब्द शोधावे लागतात की काय योजना करायची. ज्ञानेश्वर महाराजांचं वैभव असं आहे की शब्द त्यांच्या पुढे उभे असतात, आमचा उपयोग करा म्हणून. हे ज्ञानेश्वर महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. एक ओवी सांगतो त्याच्यासाठी. ओवी फार चांगली आहे. इथे नाशकामध्ये माझ्या कीर्तनाला एक कवी आले होते. कीर्तन संपल्यानंतर त्यांनी मला म्हटले की उद्या आमच्याकडे चहा प्यायला याल का सकाळी? कुठे जाणार? म्हटलं मुंबईला जाणार आहे, रस्त्यातच माझं घर आहे. आता हो म्हणावं लागलं. जसं आता मोहन सोनावणेला मला जावं लागलं त्याच्याकडे 5 मिनटं का होईना, तसं त्यांनी मला बोलवलं चहाला. गेलो नाना, इतकी सुंदर ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती होती त्याच्या घरात. तो कवी होता. त्यांनी सांगितलं ही मूर्ती तयार केली मी, कवी ज्ञानेश्वर महाराज. ऐकताय ना, हे इतकं सोपं सांगत नाही. कवी म्हणून ज्ञानेश्वर महाराज वेगळे, साहित्यिक म्हणून वेगळे, तत्वज्ञ म्हणून वेगळे, संत म्हणून वेगळे, भाषाप्रभू म्हणून वेगळे, वेगवेगळे आयाम आहेत त्यांच्या चरित्राला. कवी ज्ञानेश्वर महाराज हा मी पुतळा बसवलाय. त्याच्या खाली एक फरशी होती. इथं कोणती ओवी लिहावी असं मला सांगा तुम्ही. तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहात, इथं ओवी कोणती लिहायली, काय लिहिली पाहिजे ओवी असं मला सांगा. मलाही अडचण झाली. आता काय सांगायचं त्याला. याच्या खाली ओवी कोणती लिहायची? त्या मूर्तीच्या खाली मी ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केला आणि प्रार्थना केली, अशी ओवी तुम्हीच सांगा तुमच्याच मूर्तीच्या खाली लिहिण्यासाठी. निमित्त मी असलो तरी ओवी तुम्ही सांगा. आणि तुम्हाला सांगतो काय कृपा असेल अशी ओवी आठवली, ती ओवी आता सांगतो. बहुत बढिया. त्यांच्याच मुखातून काय सुंदर ओवी असेल. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेचं वैभव सांगणारी फार सुंदर ओवी आहे. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. त्याचा अर्थ लक्षात घ्या. पुढा स्नेह पाझरे, पुढे स्नेह पाझरत होता आणि त्याच्यावरनं अक्षर चालत आली. मागा चालती अक्षरे, अक्षर त्याच्यावरनं चालत आली. शब्द पाठी अवतरे कृपा आधी, आधी कृपा निर्माण झाली आणि मग शब्द नंतर आली. म्हणून कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद. त्यांच्या प्रत्येक शब्दाला कृपेचा प्रसाद आहे. सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या कृपेचा प्रसाद. तनु मनू. आता या तनु मनूचा अर्थ काय, इकडे लक्ष द्या. तनु म्हणजे वरच्या वाड्यातली, मनू म्हणजे खालच्या आळीतली नाही. तनु मनू म्हणजे काय? तनु म्हणजे तनानं आणि मनू म्हणजे मनानं. मला तनानं सेवा घडावी आणि मनाने पण सेवा घडावी. माणसं तनानं देवाचे दास होतात, मनानं होत नाहीत. मला सांगायला आता वेळ शिल्लक राहिला नाही, पण आता समारोप करतो. याचा संबंध लावताना समारोप करतो. आता इकडे लक्ष द्या. सोन्याचा दिवस अमृतानं पाहिला म्हणजे काय, या 2 उपमांचा आश्रय करताना आणि खाली तनु मनू या शब्दाची काय संगती लावणार 1 मिनिटात सांगून संपवतो. शाळेमध्ये पहिल्या चरणाची संगती लावताना तुम्हाला सांगतो, शाळेत एक हमखास चांगला अभ्यास न केलेल्या मुलासाठी एक प्रश्न असायचा. नीट ऐका. अभ्यास न करून गेलेल्या मुलासाठी पहिला प्रश्न असायचा, योग्य जोड्या लावा. ते 5 मार्क पहिल्या पदरात पाडून घ्यायचे. हुशार पोराचं लक्षण. ते जोड्या असायच्या. 5 जोड्या इकडं 5 इकडं 5 अशा जोड्या लावायच्या. हमखास 5 गुण पहिले. आठवते ना परीक्षा. आता इथल्या जोड्या लावताना मी माझं स्वतःचं गणित मांडलं या अभंगाची संगती लावण्यासाठी. फार सुंदर आहे, सांगतो मी. सोनयाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. याची संगती काय लावायची ती सांगतो.
4 भाग करायचे या चरणाचे आणि मग अर्थ लिहिणार. हे मंथन आहे. मंथनाच्या अंती लोणी निर्माण होतं. हे काय मंथन आहे? 4 भाग कसे करायचे? सोनयाचा दिवस भाग पहिला, आजी अमृते पाहाला भाग दुसरा, नाम आठविता भाग तिसरा आणि रूपी प्रगट पै झाला भाग चौथा. 4 झाले ना. सोनयाचा दिवस भाग पहिला, आजी अमृते पाहाला भाग दुसरा, नाम आठविता भाग तिसरा आणि रूपी प्रगट पै झाला भाग चौथा. आता ऐका, पहिल्या भागाची तिसऱ्या भागाबरोबर जोडी लावायची आणि दुसऱ्या भागाची चौथ्या भागाबरोबर जोडी लावायची. आता अभंग कसा होईल? सोनयाचा दिवस नाम आठविता. काही समजलं? सोनयाचा दिवस नाम आठविता आणि अमृते पाहाला रूपी प्रगट पै झाला. म्हणजे मुखामध्ये नाम येणं हा आयुष्यातला सोन्याचा दिवस आणि ज्याचं नाम घेतोय तो नामी प्रगट होणं हा अमृताचा दिवस. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगते, सोनयाचा दिवस आजी अमृते पाहाला. आणि आता संगती पुढची लावतो. तनु म्हणू या शब्दाची काय संगती लावायची? भगवंताची तनानं सेवा होणं हा सोन्याचा दिवस आणि मनानं सेवा होणं हा अमृताचा दिवस. आता इथल्या पुरतं सांगतो. नानांचा अमृत महोत्सव हा सोन्याचा दिवस आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतोत्तर अमृत महोत्सवाच्या कालखंडात होणं हा अमृताचा दिवस. हे दोनही योग एकत्र आले, लक्षात ठेवा. अशा पद्धतीचा ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला विचार. एकच प्रश्न माझ्या मनात आता शिल्लक आहे तेवढा व्यक्त करतो. सोनयाचा दिवस नाम आठविता आणि आजी अमृते पाहाला रूपी प्रगट पै झाला, याची संगती आपण अशी जर लावली तर नाम आठवणं हाच सोन्याचा दिवस असेल तर आपण आपला दिवस रोज सोन्याचा करू शकतो. होईल का नाही? रोज नामस्मरण केला तर आपला दिवस सोन्याचाच आहे ना. पण माणसं नाम घेत नाहीत. मला प्रश्न आहे की नाम का घेत नाहीत? प्रत्येक गावामध्ये कुच्चर ओटा आहे त्याच्यावर सज्जन बसलेलेच असतात. त्यांना दुर्जन म्हणण्याचं पाप करणार नाही मी. पत्ते खेळत बसतील, कुचाळ्या करत बसतील, पण नाम घेत नाहीत. तेव्हा नाना मला एक प्रश्न पडला, तो असा आहे की का लोक नाम घेत नाहीत? जर ते सुलभ आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे, हितकर आहे, उद्धारक आहे, मग लोक नाम का घेत नाहीत? तेव्हा मला एक लक्षात आलेलं गणित तुमच्या श्रेष्ठांच्या समोर मांडतो. नाम श्रेष्ठ आहे पण तरी लोक नाम घेत नाही. याचं कारण नामामध्ये एक दोष आहे, म्हणून लोक नाम घेत नाहीत. रेकॉर्डिंग चालू आहे, हजारो लोक बघतील, तरी मी प्रगट सांगतोय, नाम श्रेष्ठ आहे पण नामात एक दोष आहे, मोठा दोष आहे, मोठा दोष आहे मंडळी. आणि तो दोष असल्यामुळे, दोषास्पद असल्यामुळे लोक नामस्मरण करत नाहीत. आणि नामाच्या ठाई दोष कोणता असेल तर नाम फुकट आहे एवढा त्याचा दोष आहे. ते जर 72,000 रुपये 10 ग्रॅम असतं ना तर लोकांनी गुरुपुष्यामृताच्या योगावर ग्रॅम ग्रॅम घेऊन ठेवलं असतं. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, नाम फुकट असलं तरी सुद्धा त्याचं महत्त्व कमी होत नाही. जनाबाईसारख्या महाविदुषीने वर्णन केलंय, नाम फुकट चोखट, नाम घेता नये वीट, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवान काबाने घे. नामदेवरायासारख्या महापुरुषानं प्रश्न विचारावा. मी समारोप करताना एवढं सांगतो, हा जो गौरव झालाय, अमृत महोत्सव झालाय, मी सुरुवात तिथूनच केली. जे दुसऱ्यांच्या कानामध्ये अमृत होतात त्यांचे अमृत महोत्सव होतात, जे दुसऱ्यांच्या कानात विष होतात त्यांचे अमृत महोत्सव होत नाहीत, हे लक्षात ठेवा. माझं शेवटचं वाक्य एवढंच आहे. परमश्रद्धेय नानांनी गेली 3 तप या ठिकाणी निर्जन अरण्यात मी हातचा राखलाय. शेवटचं सांगायचं मला, टॉप सिक्रेट विसरलेलो नाही आहे, ते सांगूनच मग कीर्तन संपवणार आहे. शेवटची ओवी नाना सांगायची मला तुमच्या बाबतीमध्ये. मी काही कृत्रिम सांगत नाही, जे अकृत्रिम आहे सांगतोय. मी काही स्तुती करत नाही, वास्तव आहे ते सांगतोय. एक ओवी फार चांगली. जिथले लोक आहेत, मला जी माहिती मिळाली या काळामध्ये, जे नाना इथं आले त्यावेळेस काही नव्हतं, जंगल, घनदाट जंगल होतं. हिंस्त्र श्वापद फिरत असतील, रात्री दिवस मावळल्यानंतर कोणी फिरकत नव्हतं. त्यावेळेस एक साधक म्हणून नाना इथं राहिले.
आणि तपश्चर्याने साधकाचे सिद्ध झाले. या 30 वर्षामध्ये केलेली त्यांची साधना आज विद्यार्थी ठेवून त्यांना ज्ञानार्जनाचं अध्यापनाचं काम सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीतच सांगणारे 2 ओव्या माझ्या समोर आहेत. त्यांच्या सगळ्या भक्तांनी नोट करून घ्या. काय एक चरित्र असतं बघा. हा, जन्म कुठे? रातीरला. बरोबर आहे. हा, आता सांगतो, जरा थांबा. भगवान कृष्णचंद्रांचे चरित्र सांगणं सोपं नाही. सुभाषितकारांनी वर्णन केले, आता वेळही नाही. भगवान कृष्णाचं चरित्र इतकं गहन आहे. जरा इकडे लक्ष द्या. सप्त सिंधूमध्ये हिमालय एवढं काजळ घातलं, त्याची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि स्वतः शारदा लिहायला बसले तरी कृष्ण चरित्र पूर्ण होणार नाही, असं सुभाषितकारांनी लिहिलंय. इकडे लक्ष द्या. पण जे सरस, मी जरा अभिनवेशानं बोलतोय ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी, जे शारदेला जमलं नाही ते शारदा पुत्र असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीत सांगितलं. म्हणजे शारदेला कृष्णचरित्र नाही सांगता आलं, स्वतः सरस्वतीला, पण ज्ञानेश्वर महाराज भाषा प्रभू एका ओवीत सांगितलं. देवकीने उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळीला, शेखी उपयोगा गेला पांडवासी. आहे ना? मग एका वाक्यात संपलं चरित्र. काय कमाल आहे. म्हणजे देवकीने जन्म दिला, यशोदेने पालन पोषण केलं आणि फायदा मात्र पांडवांना झाला. एम आय राईट? तसं जन्म नानाचा रात्रीला झाला, शास्त्री भावांकडे वळवाड्याला शिक्षण झालं आणि फायदा कपालेश्वरला झाला. काय चरित्र. जन्म कुठे आणि फायदा कुठे. ज्यांना फायदा होतोय त्याने हे लक्षात ठेवावं. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि समारोपाची उभी सांगतो. आज इथे बांधकाम झालं, सगळं झालं, त्या काळात काही नव्हतं. किती प्रतिकूलता असेल, वेळी अवेळी अन्न मिळालं नसेल, पण स्वात्मसाधनेमध्ये त्यांनी आपला कालखंड घालवला. त्या ज्ञानेश्वरीतली एकच ओवी सांगतो, त्यांना नमस्कार करून ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो आणि कीर्तन संपवतो. तुमचं सर्वांचं कल्याण असावं. ओवी सांगतो. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती, ज्ञानाची तो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. कीर्तन संपलं. खूप लांबून लांबून आपण सगळे लोक आलात. पंचसूत्री सांगतो सगळ्यांना. सगळ्यांना माझी प्रार्थना आहे की वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेनं पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्णारी मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची त्र्यंबकेश्वरची वारी करा आणि सुखाने संसार करा. आणि एवढं करण्यासाठी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि आपलं जीवन आनंदानं व्यतीत करा. मी आलो. माझे मित्र परमश्रद्धेय अनंतदासजी महाराज हे माझे अत्यंत निकटवर्ती आहेत. त्यांचा आग्रह म्हणून आलो खरं म्हणजे, नाही तर माझ्या व्यस्त जीवनात मला येणंही शक्य नाही. प्रवासच तितके आमच्या मागे. निम्म आयुष्य फक्त प्रवासात खोजावजवलं आपण. त्याच्या मागे किती साधनं असेल. हे इतकं सोपं नाही आहे. हे इतकं सोपं नाही दिसतंय तेवढं. त्या पखवाजातून ते बोल काढणं, नादब्रह्मातून परब्रह्माचं आविष्करण करणं, ह्या दोघंही या सगळ्या तरुण मुलांना मी अत्यंत अभिष्ट चिंतन करतो. उत्तम गायकांना पण मी अभिष्ट चिंतन करतो. त्यांच्याकडनं ही सेवा घडत राहो. फक्त त्यांना जाता जाता सांगेल की माईकपासून जरा सावध असा. मी किती लांबून बोलतोय, त्याच्या आहारी जाऊ नका. इथून उत्तरोत्तर तुमचा उत्कर्ष होत राहो आणि तुमच्या सुरेल गळ्याची आणि तुमच्या सुंदर हाताची वारकरी कीर्तन हे सिद्धिले येथे माझे जेवरले पायी कपण. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.